मित्रांनो, तुम्ही या रस्त्याने येणार असाल तर ही थाळी मागवलेली आहे, सुरमई थाळी आणि चिकन खात आहे। खाली निळाशार समुद्र आणि वरती मावळता सूर्य। गुड मॉर्निंग मित्रांनो, मी पंकज पाटील आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की मी अंगणेवाडीला कृषी प्रदर्शनासाठी आलो होतो आणि अंगणेवाडीचं कृषी प्रदर्शन आहे ते काल संपलं आहे आणि आता मी मुंबईला यायला निघालो आहे। कोल्हापूरचा जो रस्ता आहे तो जरा लांब पडतो, त्यामुळे विचार केला की आता गोवा हायवे जो आहे तो कोकणामध्ये येण्यासाठी त्याच्यामध्ये काम चालू आहे, ते त्या रस्त्याचा वापर करून आपण बघूया तो रस्त्याचं काय आहे कसं आहे। एक मित्र माझा आहे तो याच रस्त्याने गेलाय, तर मग त्याने सांगितलं की मधला पॅच जरा खराब आहे, तर या रस्त्याचा वापर करून तू येऊ शकतो म्हणून। सो बघूया या रस्त्यामध्ये कसं काय काय खड्डे वगैरे आहेत, किती काय आहे, या रस्त्याची सगळी तुम्हाला माहिती मी देतो। आता आपण नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे, आपल्याला नाश्ता करायचा आहे आणि मग पुढचा प्रवास सुरू करायचा आहे। आपल्या प्रवासामध्ये आपल्याबरोबर आहे एली आपल्यासोबत आहे। या प्रवासामध्ये भरपूर त्रास होणार आहे असं मला वाटतंय, कारण रस्ता फारच खराब आहे, याची स्थिती फारच खराब होती हे ऐकलं होतं। सो बघूया आपण कशा प्रकारचा रस्ता काय आहे, तुमच्यावर मी शेअर करेलच। सो मित्रांनो, आपण नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे आणि आपण बुर्जी पाव सांगितला होता, हे बुर्जी आपले आलेली आहे, पाव कांदा आहे। सो पटापट खाऊया आणि पुढच्या प्रवासाला निघूया। मित्रांनो, तुम्ही या रस्त्याने येणार असाल तर कृपया हा रस्ता टाळा आणि गोव्याकडे यायचं असेल, मालवणमध्ये यायचं असेल मुंबईवरून किंवा मुंबईला जायचं असेल तरीसुद्धा या रस्त्याने येऊ नका, कारण या रस्त्याची दयनीय अवस्था आहे। 30च्या वरती स्पीड गाडी घेत नाही आहे, कारण रस्त्याला वळणं आहेत खूप आणि खड्डे खूप आहेत, त्याच्यामुळे रस्ता फारच बिकट आहे आणि प्रवासाचा कमीत कमी 2 ते 3 तास एक्स्ट्रा वाढ होते त्या वेळेमध्ये। सो रस्ता हा खूपच वाईट आहे, खड्डे खूप आहेत रस्त्याला आणि काम जागोजागी काम सुरू दिसतंय, पण हवा तेवढा वेग नाही आहे। ऑलरेडी काय 15 वर्ष झालेले आहेत या रस्त्याला, हा रस्ता बनतोय हायवे आणि अजूनही बरंचसं काम बाकी आहे। सो मित्रांनो, आपण आता जेवणासाठी ब्रेक घेतला आहे आणि आपण पोहोचलेलो आहे माणगावजवळ। माणगावजवळ एक कोकणी रेस्टॉरंट आहे, हॉटेल मस्त मालवणी म्हणून, तर तिथे आलेलो आहे आता आपण जेवण्यासाठी। ही थाळी मागवलेली आहे, सुरमई थाळी आणि चिकन खात आहे, चिकन थाळी खात आहे। का टेस्टी आहे का? चला पटापट खाऊया, मग बाकीचं तुमच्याशी बोलतो मी। मित्रांनो, जेवण झालं, जेवण फार चविष्ट नव्हतं, ॲव्हरेज होतं। मालवणी बोर्ड पाहून जेवायला गेलो पण हिरमोड झाला आणि आता या रस्त्याने चालून गाडीलाही आता वाटत असेल की आता हा रस्ता पुरे, त्यामुळे आता आम्ही असं ठरवलं आहे आणि मॅपमध्ये पण दाखवत आहे की आता आपल्याला राईड घ्यायचं आहे, राईड घेऊन मुंबई पुणे एक्सप्रेस। सो मित्रांनो, आपण अटल सेतूवर आपण एंट्री करतोय, बरोबर 12 तासापेक्षा जास्त वेळ झालाय अंगणेवाडीवरून इथे पोचायला, अजून अर्धा तास लागणार आहे घरी पोचायला चेंबूरला। सो येताना रस्त्यामध्ये खूप ट्रॅफिक नव्हती, पण खड्ड्यांमुळे खूप आम्ही हैराण झालो आणि आता आपण साधारणतः एक अर्ध्या तासामध्ये चेंबूरला पोचणार आहोत। समोर सुंदर दृश्य तयार झालं आहे, खाली निळाशार समुद्र आणि वरती मावळता सूर्य, खूप छान कॉम्बिनेशन तयार झाले आहे। हा सनसेट पाहताना फार छान वाटतंय। सो मित्रांनो, कालच आपलं एक्झिबिशन संपलं आहे अंगणेवाडीचं, आणि अंगणेवाडीचं जे एक्झिबिशन होतं ते आपण ग्रँड सक्सेस केलं। जे एक्झिबिशनमध्ये जो कोंबडा आणि जो रेडा आणला होता 1.5 टनाचा, तर त्याच्यासाठी
याची जाहिरात पण चांगली केली होती. त्यामुळे आजूबाजूला जे काही स्टॉल्स होते आपल्या एक्झिबिशनच्या आजूबाजूला त्यांच्याकडे सुद्धा लोक विचारत होते तो कोंबडा आणि रेडा कुठे आहे, नक्की कृषी प्रदर्शन कुठे लागलंय. सो आपल्या बरोबर आहे एली पण आहे. एलीचा मालवण रोडवरती एक स्टॉल होता, तर तिकडे एली आपला पेस्ट कंट्रोलचा स्टॉल होता तिथे. त्या एलीला सुद्धा काही लोक भेटले. काय विचारलं एली? मला पण काही लोकांनी बरोबर प्रश्न विचारले की कृषी मेळा कुठे लागला आहे आणि रेडा कुठे आहे आणि साखरेला कोंबडा कुठे आहे, असे भरपूर प्रश्न विचारले लोकांनी. म्हणजे आपल्या जे जाहिरात होती ते खूप लहानपणात म्हणजे होडी लागले होते, तर त्या जाहिरातमुळे भरपूर लोकांना माहीत पडले की आपला कृषी मेळा कृषीला कुठे लागला आहे. तर आपल्याला पण त्याचा खूप चांगला प्रतिसाद भेटला आणि आपण जे तिथे बनवलं होतं त्याचं खूप संख्येने तिथे खूप लोक आली. त्याचं खूप आपल्याला रेस्टॉरंटला चांगला प्रतिसाद भेटला. नक्कीच आपण जाहिरात तर चांगली केलीच होती आणि यात्रेला येणारे जे काही लोक होते मुंबईचे होते, स्पेशली मुंबई पुणे हे शहरी भागातल्या लोकांना सुद्धा रेड्याचं आणि कोंबड्याचं एवढा अप्रूप होतं हे पहिल्यांदा कळालं मला. पण हे लोक अक्षरशः पाठी लागले होते, विचारत होते. लहान लहान मुलांना तर कुतूहल होतं ते बघण्याचं. सो आपला असाच प्रयत्न राहील काहीतरी नवीन लोकांना देण्याचं, दाखवण्याचं. आणि बघितलं तर आपण सकाळी 5 वाजता निघालो होतो. मध्ये 1-1.5 तास आम्हाला CNG भरण्यासाठी लागला आणि CNG भरण्यासाठी आम्हाला ओरोसला जावं लागलं. ओरोस मार्गे आम्ही आलो आणि येताना ठरवलं की बघितलं तर मॅपमध्ये बराच म्हणजे कराडचा रस्ता दाखवत होता, कराडवरून वरती जायचा. सो ठरवलं की आज आपण या रस्त्याने जाऊया आणि तुमच्यावर पण काही मला शेअर करता येईल की हा रस्ता कसा आहे काय. कारण मी मागच्या वर्षी आलो होतो या रस्त्याने, जेव्हा गोव्याला गेलो होतो तेव्हा रिटर्न येताना याच रस्त्याने आलो होतो. तर तेव्हा रस्त्याची जी अवस्था होती ती जरा याच्यापेक्षा बिकट होती. आताची जी अवस्था आहे ती थोडी बरी आहे पण चांगली नाही आहे. सो आता आपलं जे कोकण आहे याच्यामध्ये आपल्याला जर लोकांना अट्रॅक्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला चांगलं दळणवळणाचं साधन दिलं पाहिजे. त्यासाठी रस्ते चांगले दिलेच पाहिजेत. आपल्या कोकणामध्ये बरंच पोटेन्शियल आहे पण त्याला योग्य तो न्याय देता येत नाहीये. राज्यकर्त्यांनी याच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. रस्ता खूप बेसिक नीड आहे आणि तीच अजून पूर्ण फुलफिल झालेली नाहीये. कोकणामध्ये जे काही पारंपरिक जे सण असतात त्यासाठी जो कोकणी माणूस जो मुंबईमध्ये राहतो तो त्या माणसाला जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो. कारण की त्यांना कराड किंवा कोल्हापूर मार्गे त्यांना कोकणामध्ये जावं लागतं. याच्या पुढे आपले जे राज्यकर्ते आहेत त्यांनी थोडं लक्ष दिलं तर आपल्याला चांगलं लोकांना अट्रॅक्ट करता येईल आणि स्थानिकांना चांगला रोजगार पण त्यातून निर्माण होऊ शकतो. कारण मालवण असेल, मालवण किंवा आजूबाजूचा सर्व परिसर सुख संपन्न आहे, कोकणच पूर्ण सुख संपन्न आहे. पण त्याच्यासाठी जी बेसिक नीड आहे ती नीड फुलफिल होणं गरजेचं आहे. सो मी तुम्हाला सजेस्ट करेल की हा रस्ता तुम्ही घेऊ नका. तसं बघायला गेलं तर जास्त अंतर म्हणजे हे नाही झालं पण मला पेशन्स खूप ठेवावं लागलं. कारण रस्त्यामध्ये मध्ये खड्डे पण होते आणि छोटा रस्ता असल्यामुळे लेन जी आहे ती सिंगल लेन होती जाण्यासाठी आणि येण्यासाठी सिंगल लेन होती. त्यामुळे मग मोठ्या ज्या अवजड वाहनं होती त्याच्यामुळे आम्हाला हळूहळू यावं लागलं. त्यामुळे आमचा वेळ खूप वाया गेला. त्याचं आम्ही कराडवरून आलो असतो तर आमचा कमीत कमी 1 ते 1.5 तास वाचला असता. आणि हा व्हिडिओ इथेच समाप्त करतो. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.